कॉम्रेड लाल सलाम. पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना घेऊन उद्या मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी मस्तान नाका ते विक्रमगड तहसीलदार असं 23 किलोमीटर लांब लाल बावटा पक्षाच्या वतीने एक लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या लॉंग मार्चमध्ये पालघर जिल्ह्यातल्या ज्या काही लोकांना घरकुलांचे प्रथम हप्ते प्राप्त झालेले आहेत मात्र बाकीचे पैसे दिलेले नाही, म्हणजे त्यांच्या खात्यात जमा नाही केलेली ही मागणी आहे. त्याचबरोबर रोजगार हमीवर काम करणाऱ्या लोकांना पालघर जिल्ह्यातील 52 कोटी 45 लाख रुपये मजुरी त्यांच्या खात्यात जमा केलेली गेली नाही. अशा पाणी असेल, जलजीवन मिशनचा प्रश्न असेल, फॉरेस्ट प्लॉटचा प्रश्न असेल, अशा एकूण 15 ते 20 मागण्यांना घेऊन हा लॉंग मार्च निघणार आहे. सगळ्यांना आव्हान करतोय आम्ही की तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता मस्तान नाका हायवेवर मोठ्या संख्येने एकत्रित जमा आणि त्या ठिकाणी येऊन शांततेने हा आपला मोर्चा जाणार आहे. वेळ खूप कमी आहे, मात्र राज्याचे जे काही अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. ह्याच्यासाठी हा लाल बावट्याच्या वतीने लॉंग मार्चचे आयोजन केलंय. तुम्ही मोठ्या संख्येने सामील व्हा. आम्ही येणार आहोत, तुम्ही सुद्धा या.